नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा आपले अष्टरचे झाडं किती छान आलेले आहेत. म्हणजे इथे पहिले जे होते ना त्याचेच हे रोपं झालेले आहेत तयार, कारण आपण ते फक्त कट केलेले होते आणि ते खाली जे खोडं राहिलेले होते ना त्याच्यापासून हे रोपं असे छान छान असे रोपं हे तयार झालेले आहेत. हे बघा अशा प्रकारे रोपं इथे तयार झालेले आहेत, हे बघू शकता. आता हेच मोठे होऊन याला फुले येणार आहेत. आपण काही विकत नाही आणत किंवा बी वगैरे पण नाही टाकलं. मी धरलेले आहेत त्याचे फुलं. बघू आता ते पण टाकून बघू. त्याचे आत्ता मोसम नाही आहे टाकायचा. सप्टेंबर ऑक्टोबरला त्याचं झाडं लावायला येतात ते, आणि नंतर आपल्याला 3 महिन्यात त्याचं फुल येतं. तरी बघू शकता अशा प्रकारे हे अष्टरची रोपं तयार झालेली आहे. तर माझ्या चॅनलवर आहेत फुलं, ते तुम्ही बघू शकता जाऊन मागं किती सुंदर आणि किती छान फुलं येतात. तरी बघा अशा प्रकारे हे रोप असं भरपूर असं तयार झालेलं आहे. खरं तर आज मला व्हिडिओ नाही करायचा होता, पण आहे ना माझ्या ह्याच्यात थोडं एडिटिंगचा थोडा प्रॉब्लेम होता, म्हणून मी करून बघत आहे. हे बघा अशा प्रकारे हे रोपं आपले तयार झालेले आहेत. तर हे एकदम मस्त कलर आहे. गुलाबी कलर, गुलाबी नाही म्हणता येणार याला, हे पण अष्टरच आहे. हे बघा हे फिक्कट गुलाबी कलरचं आहे. तर याचे पण हे बघा किती रोपं अशा प्रकारे, आणि हे पण असे खोडालाच रोपं तयार झालेले आहेत. हे बघू शकता अशा प्रकारे याचे रोपं तयार होतात. तर हे आपण घरच्या घरीच जे पहिले जे फुटवे असतात ना त्यालाच हे यायला. तर खूप सुंदर फूल असतं याचं, आणि लाग पण भरपूर असतो त्याला. भरपूर अशी फुलं येतात. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भरपूर असे 2 ठिकाणी हे इथे वर आंब्याखाली आहे. इथे आंबा आहे वर, त्यामुळे थोडासा याचा कलर आहे ना असा पिवळसर वाटतो आपल्याला, पण खूप छान असे हे बघा असे येतात ते. हे बघू शकता इथे ज्या पहिल्या काड्या आहेत ना त्या काड्यालाच असे हे रोपं तयार झालेले आहेत. बघू शकता हे बघा असे रोपं आपले. आता हे भरपूर असे अष्टरचे रोपं हे आपले तयार झालेले आहेत. हे बघा अशा कलरचं फूल असते अष्टरचं, तुम्ही बघितलेलंच आहे बऱ्याच जणांनी. तर हे मी काही शेतात देणार आहे लावायला, आणि काही घरी ज्यावेळेस झेंडू लावू ना त्यावेळेस देणार आहे. तर बघू आता कसे करू का अजून येतात कसे नाही. ते इतके तर आलेले आहेत, भरपूर आहे. काही तिकडे आहे, काही इथे आहे, आणि काही आपले तिकडं आंब्याकडं आहे. त्यातले एक असे काढून देणार आहे. तर बघू शकता मस्त असे आलेले आहेत, भरपूर आलेले आहेत. तर देऊ आता आपण नंतर. इथल्या 2 कुंड्या गेलेल्या आहेत. ही एक कुंडी आहे, तर हे पण छान असं फुटलेलं आहे. तर बघू शकता ही एक कुंडी आहे. खरं तर मला तो व्हिडिओ करायचा नव्हता, पण थोडासा प्रॉब्लेम झाला एडिटिंगचा, म्हणून करत आहे. तर हा मी डायरेक्ट बोलून व्हिडिओ केलेला आहे. तर आता बघू हा कसा जातो. परत ब्लर दिसतं. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, खूप ब्लर दिसत होतं त्यात, म्हणून आता मी ह्या अशा प्रकारे आता हे व्हिडिओ करून बघणार आहे. काय होतं निवांत वेळ नसतो त्यामुळे करता येत नाही, आणि ते आता दुसऱ्या ॲपवर बघून शिकायला थोडा वेळ लागेल. तर आता बघते मी दुसऱ्या कुठल्या ॲपवरून करता येतं का. थोडा प्रॉब्लेम झालेला आहे माझा. तरी बघा अशा प्रकारे हे रोपं आपण नंतर लावून देणार आहोत. तर बघू शकता हे अष्टर फुलाची रोपं आहेत एवढे सगळे. ह्याची फुलं पण खूप सुंदर असतात. माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे हे रोपं आहेत अष्टरचे. तर मला खूप जण म्हणतात की नाही ताई ही शेवंती आहे, शेवंती आहे. तर नाही, ही शेवंती नाही, ही अष्टर आहे. याचं फूल शेवंतीसारखंच असतं, पण याच्यामध्ये असं हे असतं, शेवंतीचे कसे पूर्ण फुलं असतं, पूर्ण पाकळी असती. शेवंतीला मध्ये असं हे नसतं. काही शेवंतीची जात आहे की त्याला मध्ये अशी जागा असते नाही का मोकळी, तशी अष्टरला पण असते, काही शेवंतीला पण असते. तरी बघू शकता. तर याला जेव्हा फुलं येतील तेव्हा मी परत छानसा असा व्हिडिओ बनवेलच,
तोपर्यंत हा कसा वाटला ते नक्की सांगा. चला भेटू परत. बाय बाय सर्वांना.